हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। किरण सामंत आज मुख्यमंत्री शिंदेची भेट घेणार, सूत्रांची माहिती। किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी इच्छुक। पुण्यात विजय शिवतारेंकडून सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये सभा होणार। नांदेडच्या नरसीमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा, महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ शहा सभा घेणार। जागा वाटप जाहीर झाल्यानंतरही मवियामध्ये 2 जागांवर तिढा कायम, उत्तर मुंबईची जागा ठाकरे गटाकडे घ्या, मातोश्रीवरील बैठकीमध्ये विनोद घोसाळकरांची ठाकरेंकडे मागणी। पुण्यात रवींद्र दंगेकरांसाठी थेट राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात, लवकरच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा पुण्यामध्ये रोड शो। बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती आज नागपुरात बेसनबाग मैदानावर मायावतींची सभा होणार, प्रचाराचं रणशिंग फुंकणार। काँग्रेसची राज्यातील 4थी यादी जाहीर, जालना लोकसभेतून डॉक्टर कल्याण काळेंना उमेदवारी, कल्याण काळेंची भाजपच्या रावसाहेब दानवेंशी लढत होणार। काँग्रेसकडून धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर, शोभा बच्छाव यांची भाजपच्या सुभाष भामरेंशी लढत होणार। नाशिकमध्ये 12 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा पर्यायी बाजार सुरू, मात्र कमी दरामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 400 रुपयांचं नुकसान। इलेक्शन ड्युटीवर न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबई हायकोर्टामध्ये भूमिका, ट्रेनिंग कॅम्पवर न येणाऱ्यांनी कारवाईसाठी तयार राहावं, आयोगाने ठणकावलं। विदर्भात आणखी 2 दिवस गारपीट, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 22 जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा। देशभरात आज ईदचा उत्साह, नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची मशिदीमध्ये गर्दी, तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात। भारतात प्रकल्प उभारण्यासाठी टेस्लाकडून महाराष्ट्र आणि गुजरातला पसंती, येत्या आठवड्यामध्ये मोदी, एलन मस्क यांची भेट होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर, करौलीमध्ये मोदींची तर राहुल गांधींची जोधपूर आणि बिकानेरमध्ये सभा। अमित शहा 15 एप्रिलला मणिपूर दौऱ्यावर, निवडणुकीसंदर्भात शहांची सभा, हिंसाचारानंतर पहिल्यांदाच अमित शहा मणिपूरमध्ये जाणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना आणखी एक धक्का, राजकुमार आनंद यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, भ्रष्टाचाराबाबत पक्षाचं धोरण मान्य नाही, राजकुमार आनंद यांचा आरोप। आयपीएलच्या 24व्या सामन्यामध्ये गुजरातचा राजस्थानवर 3 गडी राखून विजय, सलग 4 विजयानंतर राजस्थानचा पहिला पराभव, गुजरातचा कर्णधार शुभमन गिलची अर्धशतकी खेळी। आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध मंगळूरची लढत, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार, बंगळुरूनं मागील सलग 3 सामने गमावले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।